हॅलो फ्रेंड्स, माझं नाव निखिल. मी आज सगळ्यांना खूप महत्त्वाच्या आणि काही मधल्या सगळ्यात इम्पॉर्टंट कमांड जे आहेत त्याबद्दल माहिती देणार. तर सगळ्यात पहिली कमांड जी आहे ती कमांड आहे UAMI. आपण ते पाहूयात सगळ्या कमांड. UAMI हे जे कमांड आहे ते तुमचं युजर नेम मोस्टली जे आहे ते दाखवते. दुसरी कमांड जी आहे ते PWD. हे जे कमांड आहे ते मोस्टली तुम्ही ज्या फोल्डर मध्ये आहात ते दाखवते. आता मी फोल्डर चेंज करतो. परत एकदा PWD कमांड टाकतो. PWD. तर हे बघा, मी निक्स फोल्डर मध्ये आहे आता सध्या. त्याच्यानंतर तिसरी कमांड जी आहे ती ls कमांड आहे. ls कमांड मोस्टली तुमच्या काली लिनक्स मध्ये जे डायरेक्टरीज आहेत त्या डायरेक्टरी शो करते. तिसरी जी कमांड आता जी कमांड आहे ती कमांड आहे ifconfig. कॉन्फिग कॉन्फिग हे जे कमांड आहे तुमचा IP ऍड्रेस शो करते, जे करंट सध्या आहे. मॅक ऍड्रेस पण शो करते. हे बघा, माझा मॅक ऍड्रेस हे आहे. त्याच्यानंतर cd कमांड झाल्यानंतर mkdir हे जे कमांड आहे ते मोस्टली फोल्डर क्रिएट करण्यासाठी जे आहे ते यूज केली जाते. त्या कमांडने आपल्या एका खाली लिनक्स मध्ये एक फोल्डर तयार होतं. मी दाखवतो तुम्हाला करून. निक्स .b नावाचं एक फोल्डर तयार केले. ls केल्यानंतर तुम्हाला हे बघा, निक्स.bb नावाने एक फोल्डर तयार झाला. आता जर हे रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला rmdir कमांड टाकावी लागेल आणि त्या फोल्डरचा पाथ द्यायचं. रिमूव्ह होईल. परत ls करायचं तर तुम्हाला दिसणार नाही. क्लिअर.